नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मालवणमधील ते 3 दिवस. कथेचे मूळ नाव आहे काळा गुलाब. कथेच्या लेखिका आहेत कस्तुरी अभ्यंकर. कथेला आता सुरुवात करू. अनघा तशी कळत्या वयाची होती, पण एका ॲक्सिडेंटमध्ये तिचे आई आणि बाबा दोघेही गेले होते. त्याचा फायदा उठवून तिच्या नातेवाईकांनी तिचं घर आणि बाकी सगळं बळकावलं आणि अनघाला आश्रमात भरती केलं. वय कळतं असलं तरी या बाबतीत काही करण्या इतपत ती मोठी नव्हती. आश्रमात असतानाच तिने काम सुद्धा केलं आणि स्वतःचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. पण तिने कधीच कोणावर बोट उचललं नाही. तिच्या मतानुसार जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, म्हणून तिने कधी कुठल्याही वाईट परिस्थितीत कोणालाही दोष दिला नाही. जशी ती कॉलेजमध्ये जायला लागली तशी आश्रमाच्या नियमानुसार तिला आश्रमात राहायचं असल्यास आश्रमाला दर महिन्याला भाडं देणं बंधनकारक होतं. म्हणून तिने एक पार्ट टाइम जॉब शोधला आणि नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. नोकरीच्या ठिकाणीच तिची आणि श्रीची ओळख झाली. श्री सुद्धा एका सामान्य घरातील मुलगा होता. घरच्यांची परिस्थिती बेताची असल्यानं स्वतःच्या शिक्षणाचा खर्च आईबाबांना उचलावा लागू नये म्हणून त्याने काम करायला सुरुवात केली होती. त्यानिमित्ताने त्याचे शिक्षण सुद्धा पूर्ण होईल आणि आईबाबांना सुद्धा थोडीफार मदत होईल असा त्याचा प्लॅन होता. श्री आणि अनघा दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम जमलं. आणि ह्या सगळ्याचा साक्षीदार होता गिरीश. गिरीश जरी श्रीचा मित्र असला तरी अनघाच्या वतीने कोर्टात त्यानेच भाऊ म्हणून स्वाक्षरी केली होती. गिरीशचे सुद्धा लग्न झालं होतं. त्याच्या बायकोचं नाव सायली होतं. श्रीच्या आईबाबांना अनघाबद्दल सगळं खरं सांगून त्यांच्या परवानगीनेच हे लग्न झालं होतं. श्रीचे आईबाबा दोघेही अनघावर मुलीप्रमाणे प्रेम करत होते. त्या दोन्ही जोडप्यांची छान गट्टी जमली होती. एक दिवस श्री, अनघा, गिरीश आणि सायली ह्या चौघांचं कोकणात जायचं ठरलं. अनघाने पटकन फोन करून तिच्या सासू सासऱ्यांना ह्या ट्रिपबद्दल कळवलं. हे ऐकून त्यांना सुद्धा फार आनंद झाला. श्रीची आई लगेच म्हणाली की हॉटेलमध्ये राहू नका. कोकणात माझ्या एका मैत्रिणीचा बंगला आहे, मी तिला विचारते. तिथे तुमची राहण्याची व्यवस्था उत्तम होईल. हो चालेल ना, असे म्हणत अनघाने तिच्या सासूच्या बोलण्याला दुजोरा दिला. तिने फोन कट करून आई काय म्हणाल्या ते बाकीच्यांना सांगितलं. सगळे खूप खुश झाले. तितक्यात सायलीच्या आईचा फोन आला. तिला काही कामात सायलीची मदत हवी असल्यानं 2 दिवसांसाठी सायलीला माहेरी जावं लागणार होतं. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे उतरले. सायलीला तर काय करावं समजत नव्हतं. तेवढ्यात गिरीश श्री आणि अनघाला म्हणाला, एक काम करू, तुम्ही दोघे पुढे जा, मी आणि सायली 2 दिवसांनी येतो. सगळ्यांनाच हा पर्याय आवडला. थोड्या वेळाने श्रीच्या आईचा फोन आला आणि बंगल्यावर राहण्याची व्यवस्था झाली आहे असं तिनं सांगितलं. श्रीने बंगल्याचा पत्ता घेतला आणि चावी कुठे आणि कधी मिळेल आणि इतर सगळी चौकशी करून घेतली. दुसऱ्या दिवशी अनघा आणि श्री कोकणात जायला रवाना झाले आणि इकडे गिरीश आणि सायली सायलीच्या आईकडे जाण्यासाठी रवाना झाले. श्री आणि अनघा 8 तासांचा प्रवास करून मालवणमधील एका बीचपाशी असलेल्या जोशी सदन इथे पोहोचले. त्यांना पत्ता शोधायला तसा बराच वेळ लागला. तिथे पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. बंगल्याच्या गेटपाशी आल्यावर श्रीने हॉर्न वाजवला, जेणेकरून कोणी गेट उघडेल. पण त्याच क्षणी अनघाच्या बाजूच्या खिडकीवर 2 हात धाप धाप करत काच बडवू लागले. अंधारात अनघाला कोण आहे ते नीट दिसत नव्हतं. श्री आणि अनघा दोघेही त्या आवाजानं एकदम दचकले. अनघानं काच खाली घेतली.
तसे समोर एक म्हातारा आला. तिला वाटलं की तो काहीतरी खायला मागत आहे, म्हणून तिने त्याला पैसे दिले. पण त्याने ते सरळ गाडीत परत टाकून दिले आणि अनघाला म्हणाला, निघून जावा इथून, निघून जावा, आल्या वाटेनं निघून जावा. त्या म्हाताऱ्याच्या मराठी भाषेत कोकणी भाषेचा रंग होता. अनघाला तो असं का बोलतो आहे हे समजत नव्हतं. तितक्यात गेट उघडलं गेलं आणि आतून दामू त्या म्हाताऱ्यावर ओरडत बाहेर आला. पण तो म्हातारा तिथून जाताना एक वाक्य बडबडत होता, नियतीनं मांडला खेळ, कसा बसणार नशिबाचा मेळ. काहीतरी विचित्र हसत तो तिथून जात होता आणि अनघा त्याच्याकडे एकटक पाहत होती. तितक्यात दामू, जो बंगल्याचा केअरटेकर होता, तो तिथे आला. अण्णा म्हणजेच दामूचे वडील गेल्यानंतर दामूच तिथलं सगळं काम पाहत होता. ताईसाहेब, मी दामू, इथेच राहतो. त्या म्हाताऱ्याकडे लक्ष देऊ नका, तो जरा वेडा आहे, दामू म्हणाला. दामूच्याही मराठी भाषेला कोकणी भाषेचा सूर होता. अनघा आणि श्री दोघे आत आले. बंगला ऐस पैस होता. नारळाची आणि सुपारीची तर जणू तिथे बागच होती. बंगल्याचा मुख्य दरवाजा खूप सुंदर आणि मोठा होता. आत आल्यावर समोर मोठा हॉल आणि पुढे स्वयंपाकघर होतं आणि त्याच्या बाजूला 2 खोल्या होत्या. त्यातील एका खोलीत दामू आणि त्याची बायको राहत होते. वरती 4 बेडरूम होत्या. त्या देखील खूप सुरेख आणि स्वच्छ होत्या. दामूने एक बेडरूम दोघांना उघडून दिली आणि त्यांचे सामान आत ठेवले. मी जेवणाची तयारी झालीये का ते पाहतो, काही लागलं तर आवाज द्या, असे सांगून दामू तिथून निघून गेला. श्री फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला. गाडी चालवून तो खूप दमला होता. इकडे अनघा सगळी रूम बघत होती आणि बघता बघता ती बाल्कनीत आली. तिथे तिने पाहिलं की बाल्कनीच्या अगदी मागे एक वाडा होता. तिथे फक्त एक दिवा तेवढा तिला जळताना दिसला. बाकी वाडा अंधारातच होता. जर चंद्रप्रकाश नसता तर तिथे वाडा आहे हे सुद्धा कळलं नसतं, इतका काळोख तिथे होता. पण त्या प्रकाशात तो वाडा खूपच भयानक वाटत होता. अनघा मात्र त्या वाड्याकडे पाहण्यात इतकी गुंगली की श्रीने 4 वेळा हाक मारलेली सुद्धा तिला ऐकू आली नव्हती. जणू ती तिथे संमोहित झाली होती. तितक्यात मागून श्रीने तिला हलवलं. तसे ती भानावर आली. अगं दामू जेवणासाठी किती वेळापासून हाका मारतोय, तुझं लक्ष कुठे आहे, चल लवकर, श्री म्हणाला. हो का, चल, असे म्हणत अनघा जेवणासाठी जायला वळली आणि तिच्या मागे श्री सुद्धा निघाला. त्या रात्री अनघा आणि श्री दोघे लवकर झोपी गेले. प्रवासामुळे दोघेही दमले होते. रात्रीचे साधारण 12 वाजले होते. तोच अनघाला कोणीतरी बाल्कनीचं दार वाजवत आहे असं वाटलं. तो आवाज इतका मोठा होता की अनघा दचकून उठलीच. श्री मात्र शांत झोपला होता, जणू त्याने तो आवाज ऐकलाच नव्हता. अनघाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. अचानक अनघा संमोहित झाल्यासारखी त्या बाल्कनीत जाऊ लागली. बाल्कनीचं दार आपोआप उघडलं गेलं. ती आता बाल्कनीत आली होती. ती बाल्कनीच्या भिंतीवर चढली आणि आता पुढे पाऊल टाकणारच होती. इतक्यात मागून श्रीने तिला ओढून घेतलं आणि अनघा भानावर आली. अनु, अगं इथे काय करतेस इतक्या रात्री, आणि काय इथून उडी टाकायचा विचार होता की काय तुझा, श्रीने विचारलं. अनघा सुद्धा विचारात पडली होती की मी इथे आले तरी कशी, आणि तो आवाज कोणाचा होता. अनु, तू खूप दमली आहेस, त्यामुळे तू आता झोप, विचार करू नकोस कसला. आणि आपण इथे एन्जॉय करायला आलो आहोत ना, मग कशाला नको त्या गोष्टींचा विचार करत बसतीयेस. उद्या सकाळी बोलू आपण, चल झोप आता, श्री म्हणाला. तसे दोघे बाल्कनीतून आत आले. पण त्यांच्या घरापासून काहीच अंतरावर थोडं दूर अंधारात 2 पिवळे डोळे दात विचकवत चमकले. शिकार सहजतेने सुटल्याचा त्या डोळ्यांमध्ये राग होता.
दुसऱ्या दिवशी अनघा उठली आणि तिने स्वतःचे आवरले. आवरून झाल्यावर दामूने रूममध्ये आणून दिलेला चहा घेत ती बाल्कनीत आली आणि त्या वाड्याकडे पाहू लागली. तो वाडा कालच्यापेक्षा जास्त स्पष्ट दिसत होता. मात्र तिला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. तो वाडा जवळजवळ पडण्याच्या स्थितीत होता. आजूबाजूला जी काही लहान मोठी झाडे होती ती खूपच सुकलेली होती. मात्र एकच रोप तिथे असं होतं की जे पूर्ण हिरवं होतं आणि त्यावर एक फूल देखील फुललं होतं आणि ते फूल काळ्या गुलाबाचं होतं. काळा गुलाब? अनघाच्या तोंडून न कळत ते शब्द निघाले. श्रीचे आवरून झाल्यावर अनघा आणि श्री खाली आले. दामूने नाश्त्याची तयारी केली होतीच. दोघांनीही नाश्ता केला आणि ते बाहेर फिरायला म्हणून निघाले. फिरता फिरता ते एका बीचपाशी आले. अनघाला तिथं असलेलं समुद्राचं स्वच्छ पाणी पाहून खूप बरं वाटलं. सकाळ असल्यानं तिथे फार गर्दी नव्हती. दोघेही बीचवर गप्पा मारत बसले होते. इतक्यात त्यांना तोच म्हातारा पुन्हा दिसला. निघून जावा इथून, लवकर निघून जावा, आल्या वाटेनं निघून जावा, असं अनघाकडे बघून तो ओरडत होता. श्रीने त्याला हटकले, पण तिथून जाताना तो पुन्हा बडबडला. नियतीनं मांडला खेळ, कसा बसणार नशिबाचा मेळ. थोडं पुढे गेल्यावर तो थांबला आणि श्रीला म्हणाला, सांभाळ तिला, घाई कर, नजर ठेव हिच्यावर. ही जर त्याच्या तावडीत सापडली तर पुन्हा भेटायची नाही तुला. माझी पोर खाल्ली त्यानं, माझी पोर खाल्ली त्यानं, असं म्हणून तो रडत रडत तिथून निघून गेला. श्रीला त्याच्या बोलण्याचा काही सुद्धा संदर्भ लागला नाही. आपण परत गेल्यावर दामूला ह्याबद्दल विचारू, त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला. अनघा मात्र तो सर्व प्रकार पाहून थोडी घाबरलीच होती. दोघेही घरी परत आले. श्री, मी पडते जरा वेळ, असं म्हणून अनघा वरती रूममध्ये गेली. तसे श्रीने दामूला बोलावलं. दामू, तो कालचा म्हातारा, तो कायम असा का बडबडत असतो? आणि कोण त्याची मुलगी, कुठे गेली ती? श्रीने विचारलं. तसे दामू बोलू लागला. साहेब, मला सुद्धा फार काही माहीत नाही, पण जेव्हा इथे अण्णा होते तेव्हा हा माणूस इथे बाजूच्या घरात राहिला होता. तेव्हा मी मुंबईत माझ्या मावशीच्या घरी राहायचो. मुंबईतच शिकायला होतो. पण सुट्टीत जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी या म्हाताऱ्याला ह्याच परिस्थितीत पाहिलं. अण्णा मला म्हणाले की त्याची पोरगी मागच्या वाड्याकडे गेली आणि ती परत कधीच आली नाही. तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणालाच ती सापडली नाही. त्याचाच परिणाम झाला त्याच्यावर आणि खूळ लागलं. त्यानंतर गावातून 3-4 पोरी अशाच नाहीशा झाल्या. तेव्हापासून लहान मोठ्या मुली, बायका त्या वाड्याकडे पाहत सुद्धा नाहीत. काय झालं, कसं झालं हे कुणालाच काहीच माहित नाही. तेवढ्यात वरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. श्री आणि दामू दोघे सुद्धा वर धावत गेले आणि समोरचं दृश्य पाहून दोघे हादरलेच. अनघा बाल्कनीच्या भिंतीवर उभे राहून मागे पुढे डोलत बरळत होती. मला तो काळा गुलाब हवा आहे, हवा आहे मला तो काळा गुलाब, तो फक्त मीच घेणार, असे बोलून ती विचित्र हसायला लागली. हे बोलताना तिचा आवाज सुद्धा खूप वेगळा वाटत होता. श्रीने धावत जाऊन अनघाचा हात धरला आणि तिला खाली उतरवलं. दामूने बाल्कनीत पाहिलं तसे त्याला समजलं की त्यांना आलेला तो आवाज हा बाल्कनीत ठेवलेल्या कुंडीचा होता. अनघा भिंतीवर चढताना तिचा पाय लागून ती कुंडी खाली पडली होती. अनघाचे अंग आता खूप गरम लागत होतं. श्रीने दामूला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं आणि कपाळावर घड्या ठेवण्यासाठी मिठाचं पाणी दामूला घेऊन येण्यासाठी सांगितलं. तसे दामू डॉक्टरांना बोलवायला गेला आणि त्याची बायको पाणी घेऊन वर आली. श्रीने घड्या ठेवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी अनघाला चेक करून इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या लिहून दिल्या. काळजी घ्या,
विशेष काही नाही, प्रवासाचा त्रास झाला असेल असे म्हणून डॉक्टर निघून गेले. श्री तिथेच बसून अनघा उठण्याची वाट पाहू लागला. नक्की हे सगळं काय चाललंय ह्याचा तो विचार करत होता. दुपार झाली तरी अनघा अजून शुद्धीत आली नव्हती ना. तिचा ताप कमी झाला होता. श्रीला तर आता काय करावं काहीच सुचत नव्हतं. इकडे गिरीश आणि सायली त्यांचे काम आटपून कोकणात यायला निघाले होते. गाडीत बसून ते गप्पा मारत होते. चला बरं झालं, आपलं काम लवकर पूर्ण झालं. आता पूर्ण आठवडा आराम. थांब, मी श्रीला कळवते, सायली म्हणाली. काही वेळ गेला. गिरीश, ह्या श्रीचा फोन का लागत नाहीये? सायली पुन्हा पुन्हा फोन करत होती, पण श्रीचा फोन काही केल्या लागत नव्हता. गिरीश आणि सायलीला निघायला उशीर झाला होता आणि आता संध्याकाळ सुद्धा झाली होती. अजूनही पोहोचायला 5 तास लागणार होते. त्यामुळे त्यांनी मध्ये एके ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं होतं आणि हेच सांगण्यासाठी सायली श्रीला फोन लावत होती. इकडे श्री अनघापाशी तसाच बसून होता. पूर्ण दिवस अनघा शुद्धीत आली नव्हती आणि तापही तसाच होता. जेवणाची तर श्रीची इच्छाच नव्हती, पण त्यानं थोडं खाऊन घेतलं आणि परत तो अनघाजवळ येऊन बसला. बसल्या जागी हळूहळू त्याला झोप लागली. अनघा ये, अनघा लवकर ये, मी वाट पाहतोय, येतेस ना, ये लवकर. वाऱ्याच्या एका झुळकेसोबत अनघाच्या कानात एक आवाज घुमला. तसे अनघाने ताडकन डोळे उघडले आणि ती पुन्हा बाल्कनीत जाऊ लागली. पुन्हा बाल्कनीचं दार आपोआप उघडलं गेलं. अनघा बाल्कनीत पाय ठेवणारच होती. तोच श्रीचा हात त्याच्या डोक्याखालून सटकला आणि त्याला जाग आली. अनघा त्याला बेडवर दिसत नव्हती. इतक्यात त्याची नजर बाल्कनीकडे गेली. तेव्हा त्याला अनघा बाल्कनीत जाताना दिसली. अनु, ए अनु, कसं वाटतंय तुला आता? काही हवंय का तुला? श्री अगदी काळजीच्या स्वरात बोलला आणि बोलता बोलता त्याने अनघाचा हात धरला. त्याच क्षणी अनघा पुन्हा बेशुद्ध झाली. ती खाली पडणारच होती. इतक्यात श्रीने तिला सावरलं आणि पुन्हा बेडवर झोपवलं. पण अचानक तिथलं संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. इतका वेळ शांत वाहणारा वारा अचानक जोर जोरात आवाज करत वाहू लागला. जणू काही अचानक वादळाला सुरुवात झाली होती आणि त्या वाऱ्याच्या आवाजात श्रीला एक अस्पष्ट घोगरा आवाज कानावर पडला. माझी शिकार आहे ती, पुन्हा पुन्हा मध्ये येऊ नकोस, फुकटचा मरशील. तो आवाज इतका भेसूर आणि कर्कश होता की क्षणभर श्रीला सुद्धा त्या आवाजाची भीती वाटली. आपण आता खरंच काही ऐकलं का हा आपला भास होता हे त्याला समजून येत नव्हतं. हे जे काही घडलं होतं त्याचा विचार करता करता श्रीचं लक्ष अनघाच्या पर्सकडे गेलं. तेव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की अनघा कुठेही बाहेर जाताना तिची ही पर्स सोबत ठेवत असते. मात्र इथे आल्यापासून तिने ह्या पर्सकडे साधे पाहिले देखील नव्हते. श्रीने ती पर्स हातात घेतली. त्यात त्याला एक अंगाऱ्याची पुडी आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो दिसला. श्रीचा देवावर विश्वास नसला तरी अनघाची स्वामींवर खूप श्रद्धा होती. तेव्हा त्याला आठवलं की ह्या पर्सवरून आपण अनघाला चिडवल्यावर अनघा नेहमी म्हणायची, ही पर्स म्हणजे माझ्या देवाचं छोटं देवघर आहे, माझ्यासाठी सुरक्षा कवचच म्हणणं हवं तर. श्रीचा ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण अनघासाठी त्याने त्या पुडीतील अंगारा अनघाच्या कपाळी लावला आणि स्वामींचा फोटो तिच्या उशीखाली ठेवला. त्याच क्षणी बाहेर पुन्हा तोच कर्कश आवाज घुमला, पण आता त्या आवाजात प्रचंड राग होता. या राखेनं तू तिला माझ्या तावडीतून नाही वाचवू शकणार, असे बोलून एक सैतानी हास्य त्या वातावरणात घुमलं. आपल्याला सारखे असे भास का होत आहेत हे श्रीला कळतच नव्हतं. त्याच क्षणी अचानक त्या वाड्याच्या जवळ असलेलं एक नारळाचं वाळलेलं झाड
काड काड आवाज करत उन्मळून पडलं. जणू कोणीतरी आपला राग त्या झाडावर काढला होता. अंगारा लावल्यानंतर जरी अनघाला शुद्ध आली नसली तरी अंगातला ताप आता खूप कमी झाला होता. रात्र संपत आली होती, पण ती रात्र मात्र एका अनामिक संकटाची चाहूल लावून गेली होती. ते जे काही होतं त्यापासून श्री अनभिज्ञ होता. श्रीने ह्या सगळ्या प्रकाराचा शोध लावण्याचा निश्चय केला. काहीच वेळात सकाळ झाली. अनघाचा ताप आता पूर्णपणे ओसरला होता. ती आता शुद्धीवर आली होती, पण तरी अंगात क्षीण आला होता. श्रीने तिला चहा आणि नाश्ता स्वतःच्या हाताने भरवला आणि तिला आराम करायला सांगून तो खाली गेला. श्री आता इथे आल्यापासूनच्या प्रत्येक घटनेवर विचार करू लागला, खास करून काल रात्री घडलेल्या घटनेवर. आपल्याला खरंच तो आवाज ऐकू आला का? खरंच असं काही असेल तर कोणाचा आवाज होता तो? कुठून आला? ह्या सगळ्यांवर काय उपाय करता येईल? ह्या गोष्टींचा विचार करत श्री बसला होता. दुपार कधी झाली हे सुद्धा त्याला कळलं नाही. तेवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. श्रीने एकदम दचकून मागे पाहिलं तर गिरीश आणि सायली दोघे त्याच्या समोर उभे होते. श्री तर गिरीशला बघताच क्षणी त्याच्या गळ्यात पडून रडूच लागला. श्रीला असं एकदम काय झालं हे गिरीशला काही वेळ कळलंच नाही. त्याने श्रीला शांत केलं आणि मग त्याला काय झालं हे विचारलं असता श्रीने त्याला इथे आल्यापासून काय काय घडलं ते सर्व काही सांगितलं. प्रत्येक वाक्याबरोबर दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. गिरीशने सगळे ऐकल्यावर श्रीला एक कल्पना सांगितली की आपण त्या म्हाताऱ्याला याबाबत विचारलं तर ह्यामागे खरंच काही रहस्य असेल तर तो नक्कीच सांगेल. श्रीला सुद्धा ते पटलं. त्यांनी दामूला त्या म्हाताऱ्याला बोलवून आणायला सांगितलं. तसे दामू लगेच गेला आणि त्याला बोलवून आणलं. तो म्हातारा आला आणि एका कोपऱ्यात बसला. तुम्हाला काही खायला हवं आहे का? श्रीने विचारलं. पोरा, मला काही नको, फक्त तिला सांभाळ. तो परत आला आहे. त्या पोरीनं न कळत त्याला बोलावलं आहे, तो म्हातारा म्हणाला. बाबा, आम्हाला त्यासाठीच तुमची मदत हवी आहे. प्लीज आम्हाला त्या वाड्याबद्दल सगळं काही सांगा आणि अनघासोबत जे काही विचित्र प्रकार घडत आहेत त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सांगा, गिरीश म्हणाला. तसे तो म्हातारा बोलू लागला. मी सदानंद जोशी. इथे सगळे आता मला वेडा समजतात, पण मी वेडा नाहीये. मी बाहेरून इथे ह्या वाड्याजवळ येणाऱ्या नवीन मुलींना आणि बायकांना त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा देत असतो, पण कोणी ऐकतं, कोणी नाही ऐकत. तो ह्या बाईला सुद्धा पकडेल. तो वाडा फार जुना आहे आणि ही घटना सुद्धा फार जुनी आहे. त्या काळी वाडा मोडकळीस यायला लागला म्हणून तिथली लोक दुसरीकडे राहायला गेली होती. त्यांना तो वाडा दुरुस्त करून घ्यायचा होता, पण त्याच वेळी गावात एक माणूस त्याच्या नोकरासोबत आला. त्याचं नाव महिपत. गावात त्याला कुठं घर मिळालं नाही. मग त्याने ह्या पडक्या वाड्याबद्दल चौकशी केली. तो वाड्यातील लोकांना म्हणाला की त्याला काही दिवसांसाठीच जागा हवी आहे. तसे त्या लोकांनी त्याला त्या वाड्यातील सुस्थितीत असलेली खोली राहायला म्हणून दिली आणि वाड्याच्या उरलेल्या भागाची दुरुस्ती करायला सुरुवात केली. महिपतला संमोहन शास्त्राचं ज्ञान प्राप्त होतं. तसेच त्याला काही काळ्या विद्या सुद्धा अवगत होत्या. ह्या गावातील लोकांना त्याने त्याच्या विद्येच्या मदतीने खूप मदत केली, पण हळूहळू त्याला ह्याचा गर्व झाला. त्याच्या मदतीच्या बदल्यात तो गावकऱ्यांकडून रक्कम वसूल करू लागला आणि त्याच्या संमोहन शास्त्राचा वापर तो श्रीमंत लोकांवर करून त्यांची संपत्ती बळकावू लागला. संमोहित झाल्यामुळे त्या लोकांना आपल्यासोबत काय होत आहे किंवा काय झालं आहे हे काहीच आठवायचं नाही. नंतर तर त्याने गावातील मुलींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. त्याला एखादी मुलगी किंवा बाई आवडली की तो तिला संमोहित करायचा, उपभोगायचा आणि सोडून द्यायचा.
गावकऱ्यांना ही गोष्ट लक्षात यायला खूप वेळ लागला. मी पुण्याला नोकरीला होतो. माझी मुलगी एका आजाराने ग्रासलेली होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला शहरी वातावरणापासून दूर ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि माझी मुलगी सोनल सोबत पुण्याहून इथे राहायला आलो. इथे माझे जुने घर होते म्हणून मी इथेच आलो. तेव्हा मला अण्णांनी त्या महिपतबद्दल सांगितलं आणि पोरीला त्याच्या नजरेत पडू देऊ नकोस असं सांगितलं. पण एक दिवस मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो. तेव्हा सोनल झाडांना पाणी घालण्यासाठी गेली आणि त्याच्या नजरेत पडली. तो सोनलला संमोहित करण्याचा प्रयत्न करू लागला, पण सततच्या आजारपणामुळे तिची लांबची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. मग एक दिवस तो सरळ माझ्या घरात आला आणि तिला संमोहित करून घेऊन जाऊ लागला. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने तो प्रकार पाहिला आणि ओरडून सगळ्यांना तो मदतीसाठी बोलवू लागला. इतके दिवस कोणालाही तो न दिसल्यामुळे तो राजरोसपणे त्याचे काम करत होता. पण आज कोणीतरी त्याला पाहिलं होतं. गावातील लोक सुद्धा त्या माणसाच्या ओरडण्यामुळे गोळ्या झाले. मी सुद्धा त्याच वेळी परत आलो आणि मला झालेला प्रकार समजला आणि मग सगळ्या गावकऱ्यांसोबत मी सुद्धा त्या वाड्यात गेलो. माझी मुलगी तिथे बसली होती, पण ती कसलीच हालचाल करत नव्हती. मी धावत जाऊन माझ्या मुलीला तिथून उठवलं. गावातल्या लोकांनी तोपर्यंत त्या महिपतला खूप मारहाण केली. तो अर्धमेला झाला होता. आम्ही सर्व त्याला त्याच अवस्थेत सोडून परत आलो. महिपतला कळून चुकलं होतं की आता त्याचा मृत्यू निश्चित आहे, म्हणून त्याने मरणाआधी त्याच्या नोकराला त्याचं शरीर त्या वाड्यात एका गुलाबाच्या झाडाखाली पुरायला सांगितलं आणि काहीतरी मंत्र पुटपुटत त्याने स्वतःचा प्राण सोडला. नोकराने त्याने सांगितल्याप्रमाणे केलं आणि तो तिथून कायमचा निघून गेला. त्याच रात्री माझी मुलगी सोनल पुन्हा त्या वाड्याकडे जाऊ लागली. मी तिला अडवायचा खूप प्रयत्न केला, पण त्यावेळी ती अशी काही वागत होती जशी काही ती माझी मुलगी नव्हतीच, दुसरीच कोणीतरी होती. ती काही शब्द बोलली आणि तिचा आवाज ऐकून माझ्या काळजात धस्स झालं. आता नाही सुटणार माझ्या तावडीतून. तो आवाज महिपतचा होता. मेल्यानंतर सुद्धा त्याने माझ्या मुलीला सोडलं नव्हतं. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने मला जोरदार धक्का दिला. तो धक्का इतका जोरदार होता की मी एका दगडावर जाऊन आपटलो आणि ती त्या वाड्यात निघून गेली. डोकं दगडावर आपटल्याने मी बेशुद्ध झालो. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी त्या वाड्यात गेलो आणि माझ्या पोरीला त्या वाड्यात शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. मी गावातल्या लोकांच्या मदतीने सुद्धा परत शोधलं, पण नाही सापडली माझी मुलगी. त्यानंतर काही रात्री असंच घडू लागलं. जी कोणी बाई किंवा मुलगी त्या वाड्याजवळून जाईल ती त्या वाड्यात रात्री निघून जाई, पण त्यांच्यापैकी कधीच कोणी परत आलं नाही. तो भयंकर प्रकार पाहून मग गावकऱ्यांनी गावाजवळच्या एका भक्ताला बोलावलं. त्याने सांगितलं की तो अजून इथेच आहे. तो सगळ्यांचा बदला घेण्यासाठी त्याच्या मृत्यू पश्चात सुद्धा आत्मारूपी ह्याच वाड्यात थांबला आहे. गावातल्या लोकांनी त्या भक्ताला उपाय विचारला. तसे भगत म्हणाला, त्याची शक्ती माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. मी त्याला हरवू शकत नाही, पण त्याला ह्या वाड्यात कैद करू शकतो. त्या रात्री त्या भक्ताने होम करून त्या जागेला मंत्रित केलं. त्यावेळेस मी आणि काही गावकरी तिथेच होतो. आम्ही स्वतः त्याला पाहिलं. तो आता एक सैतान झाला होता. त्याचं ते उग्र रूप प्रत्यक्ष सैतानालाही घाबरवेल असं होतं. पूर्ण काळा रंग, पिवळे धारदार दात, पिवळे पण आग ओकणारे डोळे, लांब सडक हात, बोटांऐवजी नखे जी कोणालाही फाडून टाकू शकतील, आणि हवेत तरंगणारे त्याचे ते काळे शरीर. प्रत्यक्ष पाहणाऱ्याला त्याचे ते उग्र रूप पाहून भोवळ येईल असाच तो होता. वाड्यात बंदिस्त झाल्यावर तो अजूनच चवताळून उठला आणि कर्कश घोगऱ्या आवाजात म्हणाला, तुम्ही हे चांगलं नाही केलं.
मी माझी शिकार मिळवणारच. आणि आमच्या देखत तो त्या गुलाबाच्या झाडात सामावून गेला. त्याच क्षणी त्या लाल गुलाबाचा रंग काळा झाला. भगत म्हणाला, मी त्याला ह्या वाड्यात कैद केलं आहे, पण जर कोणी बाई किंवा मुलीने त्या गुलाबाकडे बघून जर का त्या गुलाबाचं नाव घेतलं तर तिला कोणीच नाही वाचवू शकणार, असे म्हणून तो भगत तिथून निघून गेला. सदानंद बोलायचा थांबला. श्री, गिरीश, सायली, दामू सगळेच त्याचे बोलणे ऐकून स्तब्ध झाले होते. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. श्री, आपण जर त्या भक्ताला भेटलो तर काहीतरी सुटकेचा मार्ग सापडेल. प्रयत्न तर करून पाहू, गिरीश म्हणाला. प्रत्यक्ष त्याला स्वतःला अनुभव आल्यानं आता त्याचा सुद्धा ह्या सर्व गोष्टींवर विश्वास बसला होता. अनघासाठी तो काहीही करायला तयार होता. संध्याकाळ झाली होती. सायलीला अनघापाशी थांबवून दोघे सदानंद सोबत त्या भक्ताकडे निघाले. दामू आणि त्याची बायको सायलीच्या मदतीला घरीच थांबले. सायलीच्या मनात आलं की जर ह्या अंगाऱ्याने अनघाचा ताप कमी झाला असेल तर हा अंगारा निदान ते दोघे परत येईपर्यंत तरी आपल्याला रक्षित करेल. म्हणून तिने तो अंगारा पुन्हा एकदा अनघाच्या कपाळी लावला. नंतर दामू आणि त्याच्या बायकोला सुद्धा लावला आणि मग स्वतःला सुद्धा लावून घेतला. तसेच तिने स्वामींचे नाव घेऊन अंगाऱ्याची 3 बोटे बाल्कनीच्या दाराला आतल्या बाजूने लावली. तो अंगारा दाराला लावत असताना जाणून बुजून तिने त्या वाड्याकडे पाहण्याचं टाळलं. मग ते तिघेही आपापल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करू लागले. इकडे तिघेही भक्ताकडे पोचले. त्याच्या झोपडीपाशी येताच आतून आवाज आला, या, मी तुमचीच वाट पाहत होतो. तिघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. ते आत गेले तर तो भगत एका दगडी चौकोनात डोळे मिटून बसला होता. काटकुळं शरीर, पांढऱ्या जटा वाढलेल्या, सर्व अंगाला राख लावलेली, बाजूला एक काठी पडलेली, बहुतेक ती त्याच्या आधाराची असावी असा त्या भक्ताचा अवतार होता. तिघांनीही त्याला नमस्कार केला आणि ते त्याच्या समोर बसले. भगत डोळे न उघडताच बोलू लागला, श्री. भगतच्या तोंडातून आपले नाव ऐकताच श्रीला धक्काच बसला. काही ओळख नसताना सुद्धा त्यानं आपलं नाव कसं घेतलं ह्याचं श्रीला आश्चर्य वाटलं. भगत पुढे बोलू लागला, श्री, तुझी बायको त्याच्या तावडीतून वाचवायची असेल तर तुलाच ते प्रयत्न करावे लागतील. तुला त्या वाड्याच्या आत जाऊन त्या गुलाबाच्या रोपाला अग्नी द्यावा लागेल. मी ते करू शकत नाही, कारण माझे आणि त्या पोरीचे कुठलेही नाते नाही, असे म्हणत भक्ताने डोळे उघडले. मी जेव्हा त्याला बंदिस्त करून इथे परत आलो तेव्हा मी विचार केला की आपण त्याला का नाही हरवू शकलो. मग मी माझ्या गुरूंचं स्मरण केलं आणि त्यांना ह्या मागचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याला तीच व्यक्ती हरवू शकेल जी त्या स्त्रीशी संबंधित असेल, पण तोपर्यंतच जोपर्यंत ती स्त्री त्या वाड्यात पाऊल ठेवत नाही. आणि अजून तरी तुझी बायको त्या वाड्यात गेलेली नाही, त्यामुळे तूच तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करू शकतोस. असे म्हणून त्याने एक रुद्राक्ष त्याच्या गळ्यात घातला आणि अजून काही रुद्राक्षाच्या माळा त्याला दिल्या. ह्याची तुला मदत होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या वाड्यात गेल्यावर तो सहजासहजी तुला हे कार्य करू देणार नाही. तुला वेगवेगळे भास होतील. तो तुझी वाट अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, पण तुला पुढे चालत राहावं लागेल. अजून एक गोष्ट, जे काही करायचं आहे ते आजच, कारण आज अमावस्या आहे. यशस्वी हो, भगत म्हणाला. काहीही न विचारता त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. तसे तिघे परत यायला निघाले. तेव्हा भगत त्यांना पुन्हा म्हणाला, श्री, जसे आपण वाऱ्याला स्पर्श करू शकत नाही पण त्याचे अस्तित्व असतं, तसेच ईश्वराचे आहे. तो आहे म्हणूनच तर आपण सुरक्षित आहोत. त्याच्यावरचा विश्वास हीच आपली ताकद असते. प्रत्यक्ष श्रीकृष्ण सोबतीला होता
म्हणूनच तर अर्जुन नुसत्या त्याच्या सोबतीच्या विश्वासावर युद्धात कौरवांच्या विरोधात उभा राहिला. त्याच्यावर विश्वास ठेव, तो नक्कीच मदत करेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणत भगत पुन्हा ध्यानस्थ झाला. त्याला नमस्कार करून ते तिघे परत यायला निघाले. रात्र झाली होती. सायली अनघाजवळ बसून नामस्मरण करत होती. बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता. जणू तो आत घरात येऊ शकत नाही म्हणून चवताळला होता. अनघा गाढ झोपली होती. घरातील सर्वांनाच आता त्या वाऱ्याच्या आवाजाची भीती वाटत होती. बाहेरून झाडाच्या फांद्या तुटण्याचे आवाज येऊ लागले होते. कसेही करून त्या घोंगावणाऱ्या वाऱ्याला ते बंद दार उघडायचे होते. तितक्यात एक भली मोठी फांदी दारावर जोरात येऊन आदळली आणि दार उघडलं गेलं. आणि त्याच क्षणी गाडीचा आवाज कानावर पडला. ते तिघे आता परत बंगल्यावर आले होते. वरती वाऱ्याच्या वेगाने तांडव सुरू केला होता. त्या वाऱ्याचा आवाज अनघापर्यंत पोचत नव्हता, कारण अजूनही तिच्या उशीखाली स्वामींचा फोटो तसाच होता. तसेच इतर तिघांनाही तो घोंगावणारा वारा काहीही करू शकत नव्हता, कारण त्यांनीही अंगारा लावलेला होता. खाली गाडीतील पेट्रोलचा कॅन आणि काडेपेटी घेऊन श्री त्या वाड्याच्या दिशेनं निघाला. गिरीश आणि सदानंद वर रूम मध्ये गेले आणि समोरचं दृश्य पाहून ते दोघेही हादरलेच, कारण कोणालाही काही करता येत नसल्याने तो महिपतचा आत्मा वाऱ्याच्या मदतीने रूम मधल्या वस्तू इकडे तिकडे फेकत होता. सायली, दामू आणि त्याची बायको एका कोपऱ्यात घाबरून देवाचं नाव मोठमोठ्यानं घेत उभे होते. अनघा अजूनही झोपलेलीच होती. गिरीशने पटकन सगळ्यांना भक्ताने दिलेले रुद्राक्ष धारण करायला दिले आणि एक रुद्राक्ष अनघाच्या गळ्यात घातलं. श्रीने जसे त्या वाड्यात पाऊल टाकले तेव्हा त्याला तिथल्या आणि बाहेरच्या वातावरणात खूप फरक जाणवला. महिपतचं लक्ष त्याच्याकडे गेलं. श्रीचा हेतू त्याच्या लक्षात आला होता. तसा महिपतचा आत्मा श्रीच्या समोर आला. त्याचं ते रूप पाहून काही क्षण श्री जागीच थांबला. सदानंद काकांनी जसं त्याचं वर्णन केलं होतं अगदी तसाच होता तो. तो समोर येताच एक उग्र घाण वास श्रीला आला. त्याने श्रीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण रुद्राक्ष गळ्यात असल्यानं तो लांब फेकला गेला. आपली शक्ती कमी पडत आहे हे महिपतच्या लक्षात आलं. तसे तो वाड्याच्या आतमधील झाडे, दगडे श्रीच्या अंगावर भिरकावू लागला. श्री त्याचा प्रत्येक वार चुकवू पाहत होता, पण अचानक श्रीला अनघाचा आवाज आला. श्री, श्री मला वाचव, श्री मला वाचव. श्रीचे लक्ष विचलित झालं. त्याला वाटलं की अनघा खरंच तिथे आली आहे की काय. तो तिला शोधू लागला. तेव्हा समोर एका झाडाजवळ त्याला अनघा दिसली. तिला खूप लागलं होतं. जागोजागी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होतं. श्री तिची झालेली अवस्था बघून धावतच तिच्या जवळ गेला. इतक्यात अनघा त्याला म्हणाली, श्री, तुझ्या गळ्यात हे काय? साप गळ्यात का घातलायस तू? तसे श्रीनेही स्वतःच्या गळ्याकडे पाहिलं तर त्याला खरंच वाटलं की आपल्या गळ्यात साप आहे. तो ते काढणारच होता. तोच त्याला भक्ताचे शब्द आठवले, तुला भास होतील. त्याच क्षणी श्री मागे सरकला आणि म्हणाला, नाही, तू माझी अनघा नाहीस. असे म्हणताच क्षणी त्या अनघाने आपले मूळ रूप दाखवलं. तो महिपतचाच आत्मा होता. श्री मागे सरकू लागला. तो आता जवळजवळ त्या गुलाबाच्या झाडापाशी पोहोचलाच होता. तेवढ्यात मागून एक झाडाची फांदी महिपतने त्याच्या अंगावर भिरकावली. श्रीच्या पाठीला त्या फांदीचा जोरात झटका बसला. त्यामुळे श्री खाली पडला. पडताना त्याच्या हातातील पेट्रोलचा कॅन फेकला गेला. श्रीला जोराचा मार बसल्यामुळे उठता येत नव्हतं, तरी तो प्रयत्न करत होता. महिपत त्याच्या ह्या विजयाने मोठमोठ्याने हसत होता. श्रीच्या डोळ्यात अश्रू आले. स्वतःच्या हतबलतेवर त्याला राग आला.
इकडे बंगल्यात रूममध्ये अजून सुद्धा सामान आपोआप फेकलं जात होतं. एक लॅम्प तर गिरीशच्या हातावर फुटला आणि त्याला जखम झाली. अनघा अजूनही झोपलीच होती. जणू ती बेशुद्धच होती. तिला एवढी झोप कशामुळे आली असेल हे कोणालाच कळत नव्हतं. तिच्या बेडजवळ ठेवलेला पाण्याचा ग्लास तिच्या कपाळावर लागला होता, तरी ती शुद्धीत आली नाही. श्रीने जमिनीवर डोकं टेकवलं आणि त्याला भक्ताचं बोलणं परत आठवलं. त्याच्यावर विश्वास ठेव, तो नक्कीच मदत करेल. आणि श्रीने मनोमन स्वामींचं नाव घेतलं आणि त्यांच्याकडे मदत मागितली. त्याच क्षणी श्रीला पेट्रोलचा वास आला. त्याचं लक्ष पेट्रोलच्या कॅनकडे गेलं. कॅन भिंतीला आपटून फुटला होता आणि त्यातील पेट्रोल वाहत वाहत त्या गुलाबाच्या झाडापर्यंत आलं होतं. श्री त्याच्यापासून काही अंतरावरच होता. तिथे पडल्या पडल्या श्रीने खिशातून काडेपेटी काढली आणि त्यातील एक काडी स्वामींचे मोठ्याने नाव घेत पेटवली आणि त्या गुलाबाच्या दिशेनं भिरकावली. तोच तिथे एकच भडका उडाला आणि ते गुलाबाचं रोप आगींच्या ज्वाळांनी पेटलं आणि त्यासोबत महिपतचा तो दुष्ट आत्मा सुद्धा आरडाओरडा करत आगीत जळू लागला. श्रीने ते दृश्य पाहिलं आणि तो एक स्मित करत बेशुद्ध झाला. बंगल्याच्या रूममध्ये चाललेली उलथापालथ अचानक एकदम थांबली. जे काही हवेत तरंगत होतं ते आहे त्याच ठिकाणी पडलं आणि सर्व काही शांत झालं. गिरीश आणि सदानंद काका समजून गेले की हे सर्व का थांबलं होतं. सायली, दामू, त्याची बायको थोडे भयचकित नजरेने आता सगळीकडे पाहत होते. अनघाला देखील थोडी शुद्ध आली, पण अजूनही ती ग्लानीत होती. गिरीश आणि सदानंद काका समजून गेले की इथे आता काहीही धोका नाही, म्हणून ते दोघेही श्रीकडे धावत निघाले. वाड्यात आल्यावर श्री त्यांना बेशुद्ध अवस्थेत सापडला. दोघांनी मिळून श्रीला बंगल्यात आणलं आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं. तो शुद्धीत आल्यावर त्याला गिरीशने पाणी प्यायला दिलं आणि त्याच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी केली. काहीच वेळात सकाळ झाली. अनघा पूर्णपणे बरी झाली होती आणि गिरीशच्या मदतीने श्रीनेही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले होते. 1 महिन्यानंतर अनघा तिच्या आवडीच्या ठिकाणी आली होती, पण आज ती एकटी नव्हती. तिच्या सोबत तिचा विश्वास, तिचं प्रेम म्हणजेच श्री होता. आणि ते दोघे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. स्वामींनी केलेल्या मदतीसाठी त्यांनी स्वामींचे मनापासून आभार मानले आणि स्वामींच्या कृपेखाली पुन्हा त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.